पंकजा मुंडे यांनी सुद्धा ट्विट केलं आहे की जर ओबीसीचे बेकायदेशीर अशा पद्धतीचे प्रमाणपत्र वाटप या सगळ्या काळात केले असेल तर ते रद्द करावेच लागेल आणि ते करण्याची गरज आहे. चांगली मागणी आहे ना. मराठ्यांच्या नेत्याचे पाय धुवून प्यायला सुरुवात करा पोराव. आता मराठ्याच्या नेत्याचे पाय धुवून प्यायला सुरुवात करा. बसायला जागा नव्हती व्यासपीठावर, यांना पाय धुवून प्यायला सुरुवात करा. ओबीसीच्या नेत्याच्या व्यासपीठावर महाराष्ट्रभर मराठ्यांचे काही नेते बसत होते, यांचे पाय धुवायला प्यायला सुरुवात करा. बरं झालं मराठ्यांनी त्यांना पाठबळ देऊन आमच्या बोकाटी बसलं, त्यांना छातावर बसलं. आमच्या चांगलं केलं मराठ्याच्या नेत्याने, खूप छान. मारा मराठ्याच्या नेते, हो मारा मराठ्यांचे पोरं. शिका त्यांच्याकडून काहीतरी. निवडणुका झाले की झाले एक. शिका मराठ्याचे नेते जरा. निवडणुका झाले की झाले ते एक. काहीतरी वाटून द्या लाज. वाय की कोण? अरे पळडात तर पळडात तुम्ही, वाजाती कोण मराठ्याचे नेते हो. लाचेरी नका पत्करू, जात मोठी करू लागा. शिका त्यांचं. ओरिजिनल नोंदी सापडत, ओरिजिनल रद्द करा म्हणते. म्हणजे एखाद्या गोरगरीब शेतकऱ्याचे शेती आहे सातबाऱ्यासहित, तरी ते म्हणते त्या सातबाऱ्यावरचं नाव काढतो मग टाक. कळालं का? मराठा समाजाने समजून घ्या यांची काय नियत आहे यावलेवालीची. आपला सातबारा आहे तरी तो म्हणतो तुपलं सातबाऱ्याचं नाव काढ मग टाक. म्हणजे आपल्या हक्काचं आरक्षणच दाबायचंय, आपल्या हक्काची भाकरच चोरायची आणि इस्टेट बी चोरायची. यांना चारही हाताने यांनाच वार पाडायचे आणि परत म्हणायचं मराठा जातीवाद करतो. मी जातीवाद नाही करीत, मी फक्त लावून धरलंय आणि यांचे विचार जगासमोर आणलेत. या ओबीसी नेत्याचे यांचे खरे विचार हे खोटे म्हणत होते आपल्याला, आम्ही तुमचे. मी इगोर का फाडलाय आणि मी प्रामाणिक तुमच्या सोबत राहिलोय, समाजासोबत. मी माझ्या समाजाचे पाठराखण करतो, समाजाला खंबीर साथ देतो, म्हणून यांची पोटदुखी. आणि मी कायम समाजाचे पाठराखण करणारे, समाजावर अन्याय होऊ देणार नाही. समाजावर अन्याय झाला किंवा पठ्ठ्यावर भरायला मराठ्यांनी विचार बदला. आता रात्रीतून एकजुटीनं सावध राहा. आपल्या ओरिजिनल नोंदी आहेत हे रद्द करायला निघाले. त्यांचं डुप्लिकेट आरक्षण, बोगस आरक्षण का ते. मंडळ कमिशननं फक्त 14% आरक्षण दिले. मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना सांग. ओबीसींचं वाटोळं करायचं नाही असं मत सुद्धा जरांगे पाटलांनी मांडलेलं आहे. तर सर्व ओबीसी नेते उघडे पडलेले आहेत असं सुद्धा या ठिकाणी जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे. हाके मराठ्यांचं वाटोळं करायला निघालेले आहेत अशी घणाघाती टीका सुद्धा जरांगे पाटलांनी केली आहे. तर समाजावर अन्याय होऊ देणार नाही असा शब्द सुद्धा जरांगे पाटलांनी दिलेला आहे. ओबीसींचं वाटोळं करायचं नाहीये असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. मराठ्यावर अन्याय करणारे 100% तुम्ही मराठ्यावर अन्याय करणारे. कारण तुमच्या सगळ्या सोयऱ्याच्या व्याख्या बदलायला लागल्यात. तुम्ही हैदराबादचं गॅजेट असून लावत नाही का बरं? फडणवीस साहेब तुम्ही सांगत नाहीत आणि शिंदे साहेब तुम्ही सुद्धा की मराठ्यांचं ज्या नोंदी सापडल्यात हे आरक्षण आम्ही देणार. तुम्ही का ठासून सांगत नाहीत हैदराबादचं गॅजेट हे 200-150 वर्षापूर्वीच ते लागू करणार आम्ही का सांगत नाहीत? सातारा संस्थांचं गॅजेट पश्चिम महाराष्ट्र पुरा त्याच्यात बसतोय. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट का सांगत नाही तुम्ही? लावणार आम्ही ते. दुसऱ्या दिवशी सकाळी जातीवाद बंद होईल. तुम्ही सांगा ठासून जे ओरिजिनल नोंदी निघाल्यात, जे ओरिजिनल गॅजेट आहेत ते लावणार आहेत आम्ही. तुम्ही आडवे पडू नका का सांगत नाही? जातीवाद बंद होते. फुस देता त्यांना. आंदोलन उभा तुम्हीच करता. तुम्ही येण्यात काढता मराठ्याला. माया मराठ्याला जर डुबायचं काम केलं ना, तुम्हाला बुडीलच म्हणायचं नाही. ध्यानात राहू द्या तुम्ही. माझा बी मराठात एक झालेलं, पहिले एक नव्हता तेव्हा आम्हाला बी डिसिजन घेता येत नव्हती. अडचण येत होत्या आम्हाला निर्णय घ्यायला. आता समाज एकीकडून आहे. त्याच्यामुळे आम्हीच एकटे 50-55% बघत होतो तुम्ही कुठपर्यंत पुरतात आमच्या संग. वादळ होता यांना नाही हो आम्ही देण देत. हे आंदोलन करणारे विरोधकच नाहीयेत. एकाही धनगर बांधवला आणखी आम्ही दुखवलं नाही. एका ओबीसीच्या खालच्या नेत्याला नाही. त्यो चाभरा आहे. त्यांनी बसले हे सगळं. आणखीन त्याला एक दोन नवीन जोड भेटले. ते येवलेवाल्याला 2 जोड भेटलेत आणखी. शाळा करतो. तुला जर राजकीय करिअर मधून नाही उठलं ना तर नाव बदलून ठेव. तू किती पळतो बघतो मी. तो आहे म्हणजे काय भुजबळाचं राजकीय करिअरचं काय? आमचं वाटोळं केलं ते जमतं त्याला. आमच्या भविष्यात वाटोळं करायला जमतं? लोक आंदोलनाला बसायला जमतात का? गाड्या पुरितो.
आमच्यात लावून देतो. गावखेड्यात आम्ही एक आहे. लढणाऱ्याला बी कळत नाही आपण कोणासाठी लढतोय. ते राजकारणी ते राजकीय फायद्यासाठी करते. तुमचं एसटीतलं आरक्षण मागा ना, आता बहुत मिळालं असतं. पाठबळ देते त्याला. पडलेली गँग सगळी राज्यातली साथ देते. होय वा, निवडणूक झाल्यावर बघू.